नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खैर आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्र, 30-31 या तारखांना महाराष्ट्रात तसेच विदर्भात थोडाफार पावसाचा अंदाज आहे. विदर्भ साईडला पावसाचा जास्त अंदाज आणि मराठवाड्यात नॉर्मल पाऊस त्या सुद्धा होऊ शकतो. तरी शेतकरी मित्र, हा हवामान अंदाज खास कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण परत वातावरणात बदल झाला आहे आणि 8, 9, 10 तसेच आणखी 18 तारखेला देखील पावसाची शक्यता आहे. परंतु सध्या तरी 8, 9, 10 या तारखांना पावसाचा अंदाज आहे. तरी शेतकरी मित्र, आपल्या शेतातील जे कांद्याची रोपवाटिका असेल आणि काही शेतातील कांदे उभे राहण्यात ठेवलेले असेल अशा शेतकऱ्यासाठी हा महत्त्वाचा हवामान अंदाज आहे. कारण ह्या 10 दिवसात आपण आपल्या रोपवाटिकेतली काम व्यवस्थित करून घ्या. कारण या 3 दिवस पाऊस आहे, परंतु परत पाऊस आणखी खूप जोर धरण्याचा अंदाज आहे. सध्या 30 तारखेपर्यंत नॉर्मल पावसाचा शिकाव हा महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याच्या जिल्ह्यामध्ये राहणार आहे 31 तारखेपर्यंत. तर शेतकरी मित्र, सध्या हा योग्य काळ असा 8 तारखेपर्यंत शेतकऱ्यांना आपल्या शेतात काम करण्यासाठी योग्य काळ आहे. कारण काही शेतकऱ्यांची कांदा रोपवाटिका आहेत, त्याची कांदा रोपवाटिकेमधील सण काढणे तसेच इतर शेतातील जे माडी रानं आहेत खास कांद्यासाठी दिले त्या रानाची मशागत करण्यासाठी हा उपयुक्त काळ 8 तारखेपर्यंत आहे. आणि 8 तारखेला 8, 9, 10 तसेच 11 तारखेला देखील पाऊस पडू शकतो. हा पाऊस थोडा नॉर्मल स्वरूपाचा आहे, पण नॉर्मल ते जोरदार स्वरूपाचा हा पाऊस 8, 9, 10, 11 या 3 तारखांना ऑगस्टमध्ये पडण्याची शक्यता आहे. आणि विशेष म्हणजे शेतकरी मित्र, हा पाऊस परत 16 तारखेपासून पाऊस हा जास्त पडणार आहे. तरी तोपर्यंत आपल्या शेतातील जी कामे आहेत, रोपवाटिकेचे असतील, काही दुसऱ्या शेतातील बाकी काही कामे असतील करून घ्या. कारण या जिल्ह्यामध्ये खूप जोरदार असा पाऊस जोरदार ते सर्वसाधारण पाऊस राहण्याची शक्यता आहे 8 तारखेला म्हणजे पहाटे 9 तारखेला पहाटे सोलापूर, अक्कलकोट या भागामध्ये पावसाची शक्यता आहे. तसेच हा पाऊस 8 तारखेलाच विदर्भ साईडला चंद्रपूर, नांदेड या भागामध्ये देखील पाऊस 8 तारखेला पडू शकतो. 8 तारखेला म्हणजे 9 तारखेला पहाटे आणि 9 तारखेला हा पाऊस महाराष्ट्रात विदर्भ साईड नागपूर, सोलापूर, सांगली, सातारा तसेच तुळजापूर, धाराशिव या भागामध्ये 9 तारखेला पावसाचा अंदाज आहे. तसेच बीड, लातूर, पुसद या भागामध्ये देखील 9 तारखेला पाऊस पडण्याची शक्यता आहे. आणि हा पाऊस सांगली, कोल्हापूर या भागामध्ये थोडा जास्त पाऊस राहणार आहे. परंतु हा पाऊस शेतकरी मित्र 9 तारखेला रात्री 11च्या टायमाला अकलूज, सांगली, सोलापूर, सातारा, लातूर, बीडचा केचकरील भाग तसेच जत, पंढरपूर, कुर्डवाडी, बार्शी, तुळजापूर, धाराशिव, केज आणि परळी, लातूर या भागामध्ये रात्री 11च्या टायमाला जोरदार ते सर्वसाधारण पाऊस होण्याची शक्यता आहे 9 तारखेला. आणि आज पाऊस 10 तारखेला पहाटे माजलगाव, परळी, लातूर, अहमदपूर, उदगीर, देगलूर, नांदेड, हिंगोली, परभणी, जिंतूर, पुसद, वाशिम, उमरखेडा, करंजा, यवतमाळ, अकोला, अमरावती, आर्वी तसेच वर्धा, गपाई रस्ता, नागपूर, उमरेड, भंडारा या जिल्ह्यांमध्ये चांगला जोरदार ते सर्वसाधारण पाऊस पडण्याची शक्यता आहे 10 तारखेला पहाटच्या टायमाला. तर शेतकऱ्यांचा हा पाऊस 10 तारखेला वातावरण पूर्णतः परत ढगाळ राहणार आहे आणि काही जिल्ह्यात परत नॉर्मल पावसाचा शिरकाव देखील होऊ शकतो. आणि हा पाऊस 10 तारखेलाच 6च्या टायमाला पहिला असता अकोला, खामगाव, बुलढाणा, चिखली, लोणार, वाशिम, सिल्लोड, जालना, जळगाव, संभाजीनगर, चाळीसगाव, धुळे तसेच मालेगाव, मनमाड, नाशिक, जुन्नर, खेड, पुणे, गपाई रस्ता, खोपोली, जेजुरी, सातारा या भागामध्ये देखील
10 तारखेला 6च्या टायमाला सर्वसाधारण जोरदार पावसाची शक्यता राहणार आहे. तर शेतकरी मित्र, या त्या भागामधील शेतकऱ्यांनी खूप काळजी घेणे महत्वाचे आहे. आणि हा पाऊस 11 तारखेला पहाटे 4च्या टायमाला इगतपुरी, नाशिक, मनमाड, मालेगाव, धुळे, चाळीसगाव, तसेच श्रीरामपूर, वैजापूर, संभाजीनगर, पैठण, अहमदनगर, जुन्नर, शहर 2, करमाळा या भागामध्ये पहाटे 4च्या टायमाला चांगला सर्वसाधारण जोरदार पाऊस होणार आहे. आणि जळगाव, चाळीसगाव, धुळे या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे 11 तारखेला 5-6च्या टायमाला पहाटे. तसेच खामगाव, चिखली, सिल्लोड, संभाजीनगर, कन्नड या भागामध्ये जोरदार ते सर्वसाधारण पाऊस हा 11 तारखेला पहाटे 4 वाजल्यापासून ते 7 वाजेपर्यंत राहण्याची शक्यता आहे. तसेच शेतकरी मित्र, हा पाऊस 11 तारखेला देखील या भागामध्ये परत नॉर्मल ते सर्वसाधारण पाऊस पडू शकतो. तसेच श्रीरामपूर, जुन्नर या भागामध्ये. तसेच येथील सर्व शेतकऱ्यांनी, मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, या सर्व शेतकऱ्यांनी 8 तारखेच्या आत आपल्या काही शेतातील कामे जे आहे ते करून घ्या. परत 8, 9, 10 आणि 11 या तारखांना पावसाची शक्यता आहे. म्हणजेच 9 तारखेपासून पाहायला असता 9 तारखेपासून हा पाऊस परत चांगल्या स्वरूपाचा पडण्याची शक्यता आहे. आणि 11 तारखेपर्यंत सध्या तरी हा पाऊस 11 तारखेपर्यंत आहे. 12 तारखेला पावसाचे प्रमाण काही नाही, परंतु हा पाऊस परत 6 ऑगस्ट पासून चांगला पाऊस, जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर अशी रोजची ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.